अक्षदा. नमस्कार. अक्षदा, आज लक्षाचा गुलाल झाला ओसाडणे मैदानामध्ये, काय सांगाल त्याबद्दल? आज खूप आनंद आहे कारण आज बऱ्याच दिवसापासून आम्ही कुठेतरी एक नंबरची गाडी खेळलो नव्हतो कारण मागच्या वर्षी बॅकफुटला होतो. यावर्षी 3 गुलाल झाले उसाटणे मैदानात. आज चांगली गाडी मारली कारण आल्या 12 वाजताच नाव ठेवलं होता आम्ही 21,000 दोंबाल्यावरती आणि तारलीचे महेश शेठ यांनी नाव फिरवला भवानी आणि त्याच्याबरोबर निघाला बोनिवलीचा रामा शेठ. आज आम्हाला पररंजित मात्र सोनारपाडा यांचा रॉकेट होता. आज कुठेतरी रॉकेट सारखीच गाडी पळाली. कसं काय रॉकेटचं नियोजन करता? आज ते घरचं संबंध आहेत आमचे आणि वाईट कालामध्ये बी आमच्या बरोबरच होते. ते कुठेतरी आज त्यांना पण स्वप्न होता ज्या दिवशी लक्षामध्ये गाडी जुलेल त्या दिवशी कुठेतरी एक नंबरचीच गाडी मारणार. आज कुठेतरी करून दाखवलं. मी बघितलं तुमच्या स्टेटसवरती काल आपला दोरलीचा हरण्या आणि लक्षाची एक जुनी आठवण टाकली होती, काय सांगाल ते फेड्याविषयी? ती गाडी तर अपराजित गाडी आहे. कुठेतरी ती पण लवकरच गाडी जुळणार. ज्या दिवशी शेठ बोलणार त्या दिवशी ही गाडी जुळणार कारण दोरलीचा हरण्या झाला, त्याच्यानंतर मथुर झाला. ही अपराजित गाडी आहे आमच्या. या गाड्या आमच्या जुळल्या जेव्हा जेव्हा जुळतात तेव्हा तेव्हा धमाकाच असतो आणि ती गाडी बी लवकरच जुळेल. आपण बघतो सध्या लक्षा आतनं एक चांगली गाडी ओरतो, त्याबद्दल काय सांगशील आता? आज बैलांनी पहिल्याचा स्पीड लावला कारण आज इतके दिवस आम्हाला तो बैलाचा स्पीड वाटत नव्हता, पण आज बैलांनी ज्या दिवशी समोर बोलतो चांगला पेलवान येतो आकारामध्ये तसा आज चांगली गाडी समोर आली आणि आज करून दाखवलं बैलांनी. दादा, संघर्ष भरपूर लक्षाच्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष आले, पण संघर्षाला मात देऊन एक मालकाचं पण नाव आणि स्वतःचं नाव पण वरती करतो. काय आज सोमनाथ जगदलेचं पहिले म्हणजे आभार व्यक्त करेन कारण ज्या माणसाने वाईट कालामध्ये छातीमध्ये वीक होता बैल त्या माणसाने कुठेतरी मलण्यासाठी प्रयत्न केला. त्याच्यानंतर लक्षा ग्रुपने 3-4 महिन्याची मेहनत जे 3-3, 4-4 किलोमीटर फिरवणे, त्याच्यानंतर आमचा प्रजित असेल, प्रणय असेल, त्याच्यानंतर कौशल्यांचे रोहित भाऊ असतील कौशाचे, त्याच्यानंतर वीर देसाई असेल, आवी सालवी असेल, प्रत्येक बाईटमध्ये यांचं नाव आवर्जून का घेतोय तर वाईट कालामध्ये हीच पोरं माझ्या बरोबर होती. त्याच्यानंतर आमचे बाबा असतील, ही आमची मेहनत असेल, त्यांच्या आईवडिलांची मेहनत असेल. आज कुठेतरी ओमकार असेल, माझा छोटा भाऊ आज कुठेतरी कामाला आज 3 वाजता गेला. कुठेतरी तो 2दा आला तर 2दा लक्ष पराभूत झाला होता. आज त्याला बऱ्याच दिवसामध्ये गुलाल झाला आणि आज खूप आनंद आहे सर्वांचा. उसाटणे मैदान म्हटलं की लक्ष गुलाल घेतो, काय सांगाल? आज 4था गुलाल. 2 गाड्या आमच्या पडल्या पण 4था गुलाल लक्षाने करून दाखवलं. आज कुठेतरी आज आमचं स्वप्न बी होतं का आले नाव द्यायचं कारण आम्हाला संध्याकाळचे ते खालती गाडी 2 वाजता गेली तर 5 वाजता सुटते, ते गर्दी होते. त्याच्यानंतर आम्ही 12 वाजता आल्यात नाव ठेवला आणि त्या बैलाला पण डबल फेरा पालायचा होता, त्याच्यामुळे आम्ही त्याला लवकरच फ्री केला. आपण बघतो ना राहुल दादांचं मथुर आणि लक्षा या गाडीला एक वेगळा स्पीड लागतो, काय सांगाल त्याबद्दल? ही गाडी पण लवकरच जुळेल. आज कुठेतरी मथुर आतनं पळतोय, चांगला पळतोय. आज सर्वांना मथुर सर्वजण बोलवते संपला तर मथुरने आज करून दाखवले त्याच्या जवळवरती. आज कुठेतरी मथुर पब्लिकने टाकत ना म्हणून ही गाडी जुळत नाही, पण लवकरच ही गाडी जुळण्याचा प्रयत्न करू. दादा, लक्ष आपला एकच खांदी पळतोय, कसं काय? आज लक्ष दोन्ही खांदे आतून पळतोय. आज कुठेतरी आमचा रुद्रा आमच्यामध्ये नाही पण रुद्राची जागा भरून सुंदर करतोय. तर कुठेतरी आज आम्ही डाव्या साईडने यावर्षी पळवला नाही, पण आज आम्ही रिक्स उचलून डाव्या साईडने फेरा काढणार. याच्यानंतर आज जर गाडी चांगली पडली तर याच्या पुढे ही गाडी बिंजोरला बी दिसणार. दादा, आपण बघतो ना जेव्हा गुलाल मालकाच्या अंगावरती एक गुलाल पडतो ना तेव्हा वेगळा आनंद असतो, काय सांगाल? आज तो आनंद तर खूप काही सांगून जातो. जेव्हा जेव्हा गुलाल भेटतो तेव्हा तेव्हा आपले पाय जमिनीवर किती फास्ट येतो आपण बैलाजवळ ते समजत नाही. जेव्हा जेव्हा गुलाल पडतो तेव्हा तेव्हा आपले पाय चालत पण नाही. एक म्हणजे ती आनंदाची आणि दुःखाची एक सांगण्याची एक आज कुठेतरी आज बैलांनी करून दाखवलं आणि आज भरपूर पोरांनी जल्लोष केला. त्याने आम्ही आज त्यांची पण क्षमा मागतोय कारण बोनिवलीवाल्यांची, कारण एवढी पोरं जर किंकला लागली तर आम्ही पण आज एक नंबरची गाडी बऱ्याच दिवसामध्ये झाली तर प्रत्येकाचा टोन धरू शकत नाही. आम्ही थोडासा आनंद केला कारण बऱ्याच दिवसामध्ये आम्ही बी एक नंबरची गाडी खेळलो. आम्हाला खूप आनंद होता आज आणि बैलांनी आज भरपूर काही करून दाखवलं. बघा ना, आपण मुंबईमध्ये आज पैऱ्यामध्ये पळतो, उद्या विरुद्ध पण पळतो, आपण एकत्र पण पळू शकतो, काय सांगाल त्याबद्दल? आज असंच आम्ही गाड्या पळवल्या आहेत. आज एक्सेलचा संजयचं उदाहरण देतो आम्ही. त्याच्या विरुद्ध आम्ही बार्डीला गाडी केलो आणि 5 मिनिटात लगेच तो एक्सेलचा संजय टाकून आम्ही गाडी एका गाडीमध्ये लक्ष आणि संजय एकजण पलक गुलाल केला. म्हणजे कुठेतरी दोस्ती आमची कुठेतरी कायम असतो. आम्ही कोणाला कुठेतरी विरोधक समजत नाही, सर्व मित्रपरिवारच आहे आणि त्यांचं पण भवानी असेल, त्यांच्या रामाशेठ असेल, ही गाडी बी जुळण्याचा प्रयत्न करू. दादा, मी बघतो तुम्ही नेहमी शांततेने आणि संयमानेच खेळ खेळता. आज कुठेतरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये जो हवेमध्ये असेल त्याच्या हवेमध्ये परायला टाईम नाही लागत कारण आम्ही पण शून्यामधून 1 नंबरमध्ये खेळलो आहे आणि 1 नंबरमध्ये पण खालो आलो आहे. कारण मागच्या वर्षी आम्ही 18 शर्ती हरलो, फक्त 4च शर्ती जिंकलेलो. तेव्हा आम्हाला समजलेलं का जेव्हा वाईट काल येतो तेव्हा कुठेतरी शांतता संयममध्ये राहणं गरजेचं असतं आणि यावर्षी पण आम्हाला समजलं आहे. ज्या दिवशी आज आम्ही करून दाखवतोय कारण पोरांची मेहनत आज बैलाच्या जोरावरती आम्हाला पूर्ण विश्वास होता की यावर्षी आम्ही
जिथं होतं तिथंच येणार आणि बैलाने करून दाखवले. आता तुम्ही मागाशी म्हटले की 1 नंबरमध्ये पण लगेच जातो आणि खालती पण लगेच पडतो, पण तेव्हा काय अनुभव असतो खालती पडल्यानंतर? तेव्हा एकच अनुभव असतो का वाईट कालामध्ये आपल्याबरोबर कोण असतात आणि चांगल्या कालामध्ये कोण असतात हेच भरपूर काही शिकून जातो. आणि भरपूर जणांना वाटलं लक्ष संपला, पण लक्ष आमचं नाव कधीच संपून देणार नाही जोपर्यंत दावणीला आहे तोपर्यंत, कारण त्याच्या जिद्दीने तो पळतोय. आज त्यांनी करून दाखवले. तर आपण बघतो ना 2 का 3 शर्ती हरलं की लगेच बोलतात की बैल संपला. काय सांगाल तेव्हा? बैल कुठलाच संपत नसतो. प्रत्येकाचा नंदी प्रत्येकाला प्याराच असतो. बरोबर. आणि आज आमच्या नंदीने जेव्हा सट्टेवाले डावी किकलतात ना, त्याने उजवीला झेंडा दाखवलेला आहे. कारण आज बऱ्याच जणांनी भाव दिला होता 20ला 30, 30ला 40, आज त्यांना दाखवलं करून. हां का? मग दादा तेव्हाच खरा म्हणजे आनंद असतो, कारण की जेव्हा आपल्या बैलाला हारण्याचे उमेदवार असतात तेव्हा बैल आपला जिंकून जे येतो. जे कमजोर समजतात ना तेव्हा दणका बैल नेहमीच देतोय. आणि बैलांनी जेव्हा बैलाला वाईट कालामध्ये आणि चांगल्या कालामध्ये जे आज बैलांनी जे कमी समजला त्या बैलांनी करून दाखवला त्यांना. दादा म्हणजे आता आपला बैल 1 नंबरच्याच पैरामध्ये दिसणार का? काय सांगाल? सर्व पैऱ्यामध्ये दिसणार. असं काही नाही की मी 1 नंबरमध्ये पैऱ्यामध्ये पळणार, कारण ज्यांनी वाईट कालामध्ये बैल दिलेला आहे त्यांना पण मी बैल देणार. आणि ज्याचा चांगला बैल पळतोय, जो 3 नंबरचा बैल 1 नंबरची गाडी मारायची हिंमत ठेवत असेल तर त्यालाही बैल मी देणार. दादा तुम्ही सगळ्यांच्या नंदीमध्ये पळवता, म्हणजे तेच संबंध कुठे आपल्याला राहतात, काय सांगाल त्यामध्ये? आज मैत्री खातीर मी वीर देसाईच्या बैलामध्ये पळवला. गाडी आमची पडली. बरंच जण बोलवते या असल्या बैलामध्ये पळवतो, कारण वाईट कालामध्ये तोच माझा मित्र माझ्याबरोबर होता. कुठेतरी त्याचा बैल पळला ना, वीक असेल काय असेल काही कारण नसतं, पण जो बैल पळतो मी माझ्या नजरेत बघितले म्हणून दिला होता. आज पुन्हा एकदा ती गाडी पण जुलेल, तो बी पळायला गेलेला आहे. थोड्या दिवसात ती गाडी पण आम्ही जुलून दाखवू. दादा जास्त वेळ नाही घेत, आता पुढचं नियोजन कसं करणार लक्षात? पुढचं नियोजन पण चांगलाच असणार. याच्या पुढे फक्त हरजीत होतच राहते, फक्त आम्ही कुठेतरी संयम ठेवतो. आणि आज बैलाने ज्या जोरावरती जे करून दाखवायचे ते करून दाखवलं. आई एक नीच प्रार्थना करतो की लक्ष तुमचं असंच महाराष्ट्रामध्ये नाव करो. आणि दादा इतक्या वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझे बी आभार व्यक्त करतो. तुम्ही वेळात वेळ करून बाईट घेतली आणि आमचं पण खूप आनंद आहे आज कुठेतरी आज मी फेरा बी आत बैलाला करणार आहे, कारण 2दा आम्ही बैल पळवला नाही इतक्या दिवशी. पण आज सुंदर आणि एक लक्ष ही आमची जुनी आठवण, म्हणजे रुद्रा आणि लक्ष ही गाडी पळायची ही आमची आठवण असेल म्हणून आम्ही आज गाडी पळवणार आहे. दादा सैराटचं कसं काय नियोजन असतं? सैराटचं कुठेतरी लक्ष आल्यावर त्याच्यावरती आमचं लक्ष नसतं, पण कुठेतरी आम्ही लक्ष जेव्हा मैदानामध्ये नसणार त्या मैदानामध्ये त्यांना पळवायचा 100% प्रयत्न करणार. ठीक आहे, धन्यवाद दादा. तुझे बी आभार व्यक्त करतो.